आता बातम्या पाहणार टॉप 9 शहरातल्या। नागपूर पालिकेचा रस्ता आणि जमीन हडपल्याप्रकरणी कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिक नरेंद्र जिचकार आणि महेंद्र जिचकारवर गुन्हा दाखल। अंबाझरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये भर दिवसा बँक कर्मचाऱ्याला लुटल्याची घटना। बँकेच्या शाखेसाठी रोख रक्कम घेऊन जाताना चोरट्यांची कर्मचाऱ्याला मारहाण। कर्मचाऱ्याला दगडाने मारहाण करत 25 लाखांची रोकड लंपास। नाशिकच्या गोविंदनगरमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्याने खळबळ। बॉम्ब असल्याच्या संशयाने नागरिकांची धावपळ। पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून घटनास्थळी तपासणी। कुठलीही स्फोटक वस्तू नसल्याचं निष्पन्न। नाशिकच्या मालेगावमध्ये नकली नोटांचा सुळसुळाट। नकली नोटांसह 2 संशयितांना पोलिसांकडून अटक। अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची माहिती। सांगलीत एसटी बसमध्ये एका वयोवृद्धाला हृदयविकाराचा झटका। बस चालकाने वयोवृद्धाला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केलं दाखल। बस चालक आणि कंडक्टरचं सर्वत्र कौतुक। लातूरच्या शिरूर ताजबंद आणि हाडोळती रस्त्यावर कार आणि दुचाकीचा अपघात। दुचाकीवरील दोघांचा अपघातात मृत्यू। भरधाव कारनं दुचाकीस्वाराला धडक दिल्यानं अपघात झाल्याची माहिती। गोंदिया जिल्ह्यात 59 जागांची पोलीस शिपाई भरती। जिल्हा पोलीस दलात शिपाई आणि पोलीस वाहन चालक पदासाठी भरती। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यात शिक्षकांची 78 पदं रिक्त। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर।